महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। कळवा मुंब्र्यातील विधानसभा निवडणुकीतील ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य आयोगाची लढाई आहे, सत्य असत्याची लढाई आहे, धर्म अधर्माची लढाई आहे। नजीबभाईंची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलोय। मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी नजीबभाईला निवडून आणण्याची ही योग्य वेळ आहे। येत्या 20 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून नजीबभाईला विजयी करा असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांनी मतदारांना केलंय। 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ शमशादनगर मुंब्रा येथे धनंजय मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या जाहीर सभेला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला। यातही महिलांची संख्या लक्षणीय होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, माजी नगरसेवक राजन किने, अनिता किने, मोरेश्वर किने, रुपाली गोटे, आश्रिन राऊत, इब्राहिम राऊत, अजीज शेख, राजू अन्सारी, जफर नोमानी, मनीषा भगत, नेहा नाईक, संगीता पालेकर, ठाणे महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपगार, युवक जिल्हाध्यक्ष विरू मागमारे, रिदा रशीद, शर्मिला किने, राजा सूर्यवंशी, नसीम खान, काळूराम पाटील, दत्तू मामा आदी मान्यवर उपस्थित होते। जे स्वतःला लोकांपेक्षा मोठे समजतात, भगवान ईश्वर अल्लापेक्षाही मोठे समजतात, त्यांना त्यांची जागा दाखवायची हीच योग्य वेळ आहे। कळवा मुंब्र्याची ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य आयोगाची लढाई आहे, सत्य असत्याची लढाई आहे, धर्म अधर्माची लढाई आहे। नजीबभाईंची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलोय। जितेंद्र आव्हाड हा माणूस दुतोंडी आहे। जितेंद्र आव्हाड यांनी भाजपबरोबर जाण्यासाठी पत्रकावर सही केली होती। सही करताना विधान परिषदेची मागणी आव्हाड यांनी केली होती, पण नंतर दादाच्या भीतीने सही केली अशी पलटी मारली। टोरंट कंपनीकडून इलेक्ट्रिकचा पैसा खाणाऱ्याला पराभूत करा, मग मीही टोरंट कंपनीला ठेवणार नाही असं वचन दिलंय। लाडक्या बहिणींना महायुती सरकारनं महिना 1500 मानधन सुरू केल्यावर त्याविरोधात बोलणारे महाविकास आघाडीनं आता महिलांना 3000 रुपये देण्याचं जाहीर केलंय। पण ज्या कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश येथून ही कल्पना आणली, तेथील निवडणुका संपल्यावर 3000 रुपये देण्याची योजना बंद झाली आहे। महाराष्ट्रातही माता भगिनींची महाविकास आघाडीकडून अशीच फसवणूक होऊ शकते। मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी नजीबभाईला निवडून आणायची हीच योग्य वेळ आहे। येत्या 20 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून नजीबभाईला विजयी करा असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांनी मतदारांना केलंय। संधी आहे, चंगळ करून घ्या, मत मात्र मनसेलाच द्या। शर्मिला ठाकरे यांचं ठाणेकरांना आवाहन। गेल्या 2.5 वर्षात सत्तेसाठी हपापलेले नेते आपण बघितले। विधानसभा निवडणुकीत उतरलेले सध्याचे सगळेच पक्ष गब्बर आहेत। तेव्हा ही उत्तम संधी आहे, मिळेल तिकडून घ्या, चंगळ करून घ्या, मात्र तुमचं अमूल्य मत मनसेलाच द्या असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ठाणेकरांना केलंय। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव, ओळा भाजीवाड्यातील संदीप पाचंगे आणि मुंब्रा कळवा मतदारसंघातील सुशांत सूर्यराव यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी शर्मिला ठाकरे यांच्या ठाण्यात 4 विविध ठिकाणी चौक सभा पार पडल्या। यावेळी चौक सभेत बोलताना त्यांनी जाहीरपणे हे भाष्य केलंय। कुणावरही टीका करायची नाही असं सांगून त्या पुढे म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली। यातील 40 ते 45 वर्ष काँग्रेस व सहयोगी पक्ष सत्तेवर आहेत, तर काही वर्ष भाजप शिवसेना देखील सत्तेत होती। शिवसेना तर 46,000 कोटींचं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर गेली 25 वर्षे सत्तेत होती, तरी अगदी साध्या सुविधाही नागरिकांना देऊ शकली नाहीये। ज्या आहेत त्या मूलभूत सुविधांचाही पुरता बोजवारा उडालाय। मुंबईत एसआरची घरे म्हणजे अक्षरशः कोंबड्यांची खुराडी बनले। या राजकारण्यांची भूक किती असू शकते, कुठेतरी थांबा अशी शेलकी टीका शर्मिला ठाकरे यांनी केली आहे। वास्तविक मुलं जन्मताच त्यांच्या नोंदणीवरून लोकसंख्येची कल्पना येते। त्यानुसार भविष्यात लागणारे आरोग्य, शिक्षण या आदी सोयी सुविधा आपण का निर्माण करू शकलो नाही असा सवाल करून शर्मिला ठाकरे यांनी सरकारची इच्छाशक्तीच नसल्याची खंत व्यक्त केली आहे।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। संजय केळकर मोठ्या मताधिक्याने निवडून येणार, मनोज तिवारी। आम्ही सिनेमा करतो, गाणी गात असतो, मात्र आज आमचा सगळ्यात मोठा उद्देश आहे की गरिबांना चांगले दिवस यावेत। मोदी सरकारने काही समस्या सोडवल्यात, काही समस्या सोडवायच्या आहेत। त्यासाठी आपल्याला सर्वांना एकजूट होऊन राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणायचंय। मोदी यांना डबल इंजिनची भेट द्यायची असल्याचं आवाहन सिने अभिनेते मनोज तिवारी यांनी केलंय। ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार विद्यमान आमदार संजय केळकर हे राज्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी खात्री देखील त्यांनी दिली आहे। मंगळवारी सायंकाळी केळकर यांच्या प्रचार रॅलीला मनोज तिवारी यांनी उपस्थिती लावली होती। यावेळी ते उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते। इतर आमदारांनी पीए ठेवलेत, परंतु केळकर हे जनसेवक आहे, ते थेट सर्वांना भेटतात, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचंही त्यांनी सांगितलंय। त्यामुळे महायुतीसाठी मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडा असं आवाहनही त्यांनी केलंय। महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींसाठीची दिली जाणारी रक्कम ही 2100 रुपये केली जाणार आहे। सरकार आल्यावर भ्रष्टाचार समूळ नष्ट केला जाईल। आशा वर्कर यांना 1500 रुपये दिले जाणार आहेत। भाजपवाले जे बोलतात ते करतात हे यापूर्वीच निर्णयावरून देखील दिसलंय। त्यामुळे तुम्हाला देखील आता विश्वास दाखवून महायुतीला निवडून द्यायचंय असं आवाहनही त्यांनी केलंय। एक रहेंगे तो नेक रहेंगे आणि सेफ रहेंगे असा नाराही त्यांनी दिला। मागील काही दिवसांपासून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी संजय केळकर यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे। ठिकठिकाणी त्यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। मंगळवारी तर त्यांच्या रॅलीला प्रसिद्ध अभिनेते तथा भाजपाचे नेते मनोज तिवारी यांनी हजेरी लावली। सायंकाळी 5 ते 7 या कालावधीत केळकर यांची रॅली मानस आनंद सोसायटी डोंगरीपाडा, शिवसेना शाखा डोंगरीपाडा, शुल्का नाका, निसर्ग तपोवन, उपवन सोसायटी, कमिशनर बंगला, पातलीपाडा या मार्गावर रॅली केली। प्रत्येक ठिकाणी केळकर यांच्या रॅलीचं जंगी स्वागत करण्यात आलंय। या रॅलीत येथील स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने स्वतःहून सहभाग नोंदवल्याचं दिसून आलंय। त्यानंतर ही रॅली 7 ते 10 या वेळेत मानपाडा मार्केट, हनुमान मंदिर, दुर्गानगर, शंकर मंदिर, मनोरमा नगर, शनी मंदिर, शिवाजी चौक या भागातून गेली आहे। या ठिकाणी देखील नागरिकांनी केळकर यांच्या रॅलीचे स्वागत केलंय। काही ठिकाणी महिलांनी केळकर यांचं औक्षण केलं, तर काही ठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आलाय। या रॅलीत भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुमरे, कविता पाटील, अर्चना मनेरा, परिवहन सदस्य विकास पाटील, सुरेश दळवी, सुनील नरे, अर्चना पाटील, श्रीराम ठाकुर, महेश कदम या आदींनी सहभाग घेतला होता। हमारे नरेंद्र मोदी जी की सोच है, आपके लिए हर समस्या का निदान करके हम दे, यह हमारी सोच है। देखो, आप लोगों ने आशीर्वाद दिया। पहले मैं तो केवल गाना गाता था, फिल्म करता था। अब मैं नरेंद्र मोदी जी के साथ मिलकर के देश के
बहनों के लिए, बेटियों के लिए, महिलाओं के लिए नई नई योजनाएं ला रहे हैं। अब इस बार आप लोगों को पता ही होगा, मैं तीसरी बार सांसद बन गया दिल्ली से आप लोगों की दुआओं से, और मोदी जी के साथ चल रहे हैं। लेकिन मोदी जी का डबल इंजन चलते रहना चाहिए। आपको एक बात बता के, चूंकि अभी तो रोड शो में है, आप लोग हमारा मैनिफेस्टो संकल्प पत्र जरूर पढ़िया जातो लोग। 148 ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार रॅलीचा धडाका सुरू आहे। ठाण्यातील हंसनगर, सिंगनगर, सिद्धेश्वर तलाव, पाटीलवाडी, रमाबाई नगर, गणेशवाडी, सहयोग पाचपाकाडी शाखा, गुरुकुल सोसायटी, आनंद सावली येथून निघालेल्या या प्रचार रॅलीचा समारोप मारुती मंदिर येथे झाला। तर जागोजागी राजन विचारे यांचं महिलांकडून औक्षण करण्यात आलं व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। तसेच या प्रचार रॅलीला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्साह दिसून येत होता। तर दुसऱ्यांदा ठाणेकर नागरिक मला ठाणे विधानसभेचा आमदार म्हणून काम करण्याची संधी देतील असं वक्तव्य राजन विचारे यांनी केलंय। मोठा उत्साह लोकांना दिसत आहे। मला वाटतं सर्व ठाणेकरांना मी धन्यवाद देतो। 35 वर्ष या ठाण्यामध्ये मी नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार हे सर्व ठाणेकरांच्या आशीर्वादामुळे मला मिळाला असं मी समजतो। आणि तुम्हाला माहिती असेल लोकांचा उत्साह आहे या निवडणुकीमध्ये, आणि खऱ्या अर्थाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली आणि मला विश्वास आहे या विकासाच्या कामाच्या जोरावरतीच परत एकदा मला ठाणे विधानसभेचा दुसऱ्यांदा आमदार म्हणून काम करण्याची संधी सर्व ठाणेकर देतील असा विश्वास आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।